बाबा बाबा परला परला बघा अरे बाबा फोन उघडून गेलता मंडळी समोर दिसतंय लोकेशन बघा एक नंबर लोकेशन आहे पटकन बनवते बघा मंडळी तर मंडळी फायनली आता बघा आम्ही लोकेशनवर चाललो म्हणजे गावापासून जवळच आहे हा लोकेशन आमच्या जिथे मी आलो आहे उरण तालुक्यातील दिगोडे गाव आहे तिथे आम्ही आलो आहे आणि हे बघा कांशे डॅम जवळ जातो आहे आज हे पावसाचे दिवस आहेत खूप रिस्कीचा काम असतो आपण थोडं निसर्गरम्य जो हवामान आहे तिथलं आणि तिथलं जे वातावरण आहे ते बघण्यासाठी जातो आहे आणि चॅनलवरती काहीतरी नवीन हवाच आहे त्यामुळे चालेल ए भाऊ ए बाबा बाबा परला परला हे बघा अरे राजा हालू ये ना पावरा फास्ट काय चालला गावला जे बाबा फोन उघडून गेलता नाही रेते काय वांदा नाही असं अशी पण करतात भाई तो गाडी घेऊनच खाली पडला चला जातोय आणि इथे बाजूला ही दिसते ते निसर्गरम्य असं ठिकाण बाबा हे बघा मंडळी समोर दिसतंय लोकेशन बघा एक नंबर लोकेशन आहे आपली आले सगळी बघा गावकरी मंडळी आहे तिथली आणि दगड वगैरे हे अशी रिस्क पण असते बघा ते हे एवढं काही जास्त पोला वगैरे काय कोणाला अंदाज नाही हे बघा हे किती जण आहेत बघा पूर्ण आणि ही लोकेशन बघा एक नंबर लोकेशन आहे आणि ह्याच्यात जाणं हे रिस्क आहे हे बघा मंडळी पोहता वगैरे असेल तरी पण माहिती नाही ठिकाणी जाऊच नका उड्या वगैरे टाकणं म्हणजे चुकीचं आहे चला आपण पुढे बघू तुम्हाला आज जेवणाचं वगैरे आमचा ब्लॉग आहे स्पेशली मित्रमंडळी आलो तर चला तर मंडळी तिथली आपण जी जागा बघितली होती त्या जागेवर ना गर्दी जास्त होती आणि थोडी रिस्क होती त्यामुळे तिथं कॅमेरा बंद केला पण मी आता वेगळ्या ठिकाणी आलो पुढे त्या ठिकाणी आणि एक वेगळी अशी जागा आहे निसर्गरम्य आहे बघा हे बघा बाबा कसला खतरनाक जागा आहे एक नंबर आणि मंडळी समोरचा व्ह्यू बघताय बघा तर मंडळी व्ह्यू बघा एक नंबर असा निसर्गरम्य व्ह्यू आहे आणि बाकी बघा नजारा एक नंबर आहे पाणी बघा कसला व्हायचं तर असे तुम्हाला जे निसर्गरम्य नजाऱ्यामध्ये मी आणण्याचा पहिला माझा अनुभव आहे कारण मी जे आगरी कोली ब्लॉग्स आपले असतात मोस्टली मच्छी मार्केट वगैरे त्याचा असतो पण मी तुम्हाला पहिल्यांदा असं दाखवायला आणलं आहे बघा त्याचा अनुभव घ्या निसर्गरम्य ठिकाण बघा एक नंबर ठिकाण आहे बघा तर अशा ठिकाणी येताना थोडी रिस्क पण असते आता आमची पार्टी काय चालू आहे ते तुम्हाला दाखवते बघा पार्टीमध्ये काय बनवतात ते आणि समोर बघा मंडळी पब्लिक अनिल दादा मग काय बोलशील लोकेशनबद्दल या हो लोकेशन खूप चांगलं आहे सेफ्टी आहे एकदम लेडीजसाठी लहान मुलांसाठी पण एकदम सेफ्टी आहे तर दरवर्षी भरपूर लोक इथे येतात आणि खूप मजा तुम्ही इथले रहिवासी आहात ना हो आम्ही इथेच रहिवासी आहोत दादा इथले रहिवासी आहेत आणि हे नेहमी असतात इथे तुम्हाला सांगतात की इथे या सेफ्टी वगैरे आहे हो मग इथे बघा आता प्लॅनिंग बघा काय काय चाललं आहे आपलं इथं मटण बघा मटण शिजते आपलं आणि आवऱ्याचा दादोस मटण बनवते बघा एक नंबर मटण वगैरे शिजतंय आणि इथे सगळी तयारी पण चालू आहे मामूस आपलं तयारी वगैरे बनवते व्यवस्थित तर अशी सगळी व्हिडिओमध्ये धमाल येणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत कंटिन्यू आता पोहायला वगैरे पण जाणार तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं काय ते जायला जातं आता बघा कसा निसर्गरम्य ठिकाण आहे हा मी थोडा वाईड अँगलनी काढतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण एका कॅमेऱ्यामध्ये पूर्ण जेवढा आढावा घेता येईल तेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न आहे चला जाऊया आपण मंडळी चाललो पाण्यात पवाला एका हाताने पोहता आणि पाण्याची मजा कॅमेरा थांबा आता वरती करते कॅमेरा ते होणार आज मौसम चले चल भैया मांगर
मंडळी तर मंडळी भर पावसामध्ये जेवण चालू आहे. ती बघा तिकडे सगळी धरणावर जाऊन बसली त्या बाजूला जेवताना बघा कुठं जाऊन त्या धरणाच्या बाजूला जाऊन तिकडे जेवताना सगळी आणि मी या बाजूला इथे जेवतोय. रस्ता घ्यायची जरूरतच नाही हे काय पाणी आखला रस्ता हो हवाय सगळा आणि पण जेवण मस्त झालं मटणाचं जेवण जसं मला घरामध्ये दाखवलं आणि मी आता करतो व्हिडिओचा एंड कारण पाऊस अतिशय वाढला आहे आणि लवकरात लवकर घरात जायचं बघतो आम्ही घरी निघतोय. अशा ठिकाणी जास्त वेळ पाण्याच्या वेळी राहणं म्हणजे पाणी पडतोय आणि अशा वेळी ठिकाणी राहणं हे खूप रिस्कीचं असतं आणि एवढं धोका आम्ही घेत नाही. थोडं मजासाठी आलेलो फ्रेंड सर्कल होते खूप मजा केली. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं कमेंट जरा लवकर जास्तीत जास्त होतं जेणेकरून मलाही प्रोत्साहन वाटेल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. मोस्टली असतात ते आपल्या मच्छीच्या व्हिडिओ असतात तर असेच काहीतरी नवीन एखादा कंटेंट पण असेल तर चला मी नवीन व्हिडिओ घेऊन येतोय पण तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.